केलं तिने? माहेरी सांगून गेली खरी या घरातून, पण माहेरी गेलीच नाही। आता ती कुठे शेण खायला गेले देवास ठाऊक। वाह, तिकडे इंद्राच्या डोक्यावर टांगती तलवार आहे आणि इकडे राणीने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय। दोघी चांगले चढकलेत। मला ती तुम्हाला मी या अगोदरच सांगितलंय, जोपर्यंत राणी घरी येत नाही, आपल्याला कळत नाही ती नेमकी कुठे गेली आहे, ती खरं बोलते का खोटं बोलते, तोपर्यंत निदान तिच्यावरती बिनबुडाचे आरोप करू नका। या आली तुमची राणी। बुवा, तुम्ही इथं कसं काय? त्यांची लेक महाडिकांना कसा चुना लावते ना ते बघायला आलेत। नाही, एका दृष्टीने बरं झालं तुम्ही आलात ते, त्यामुळे आता हिचं पितळ उघडं पडेल। खोटारडेपणा हिच्या नसा-नसात कसा भिनलाय ना ते कळेल। ही बाहेर काय दिवे लावते ना ते कळेल आता। राणे, हे सगळं काय चाललंय? अगं तुझ्यामुळे काय काय ऐकावं लागलंय मला। असं वाटतं कुणीतरी माझ्या कानात गरम तेल ओतते। का केलंस असं तू? हा, का खोटं बोललीस? तुझ्याकडनं या अपेक्षा नव्हती बघ मला। काय प्रकार आहे हा? काय बोलताय ते सगळे? दे ना उत्तर दे त्याला। बाहेर कुठे गेली होतीस, कोणाला भेटायला गेली होतीस? आज काय तो सोक्षमोक्ष लागूच दे, आणि तेही तुझ्या नवऱ्यासमोर लागू दे। अगं बोल ना, अशी गप्प कायस? आईंनी तुला काहीतरी विचारलंय, त्याचं उत्तर दे। आता वाचा बसली असेल तिची। हिच्या वस्तीतले हिचे संस्कार उघडे पडलेत ना आता कशी बोलेल ती? काय हो, बाप म्हणून तुमच्या लेकीला हेच शिकवलं का तुम्ही? वाटलं नव्हतं राणी एवढी खोटी असेल। चेहऱ्यावर तर साळसूतपणाचा आव आणते, पण अशी वागेल असं अजिबात वाटलं नव्हतं। राणी बाळा, अगं हे असले आरोप ऐकण्यापेक्षा तू कुठे गेली होती सगळ्यांना सांगून टाक ना एकदा।